हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईममध्ये आउटस्टँडिंग बिल्स कसं आपण यूज करायचं आहे आणि ते रिपोर्ट कसं बघायचं आहे टॅलीमध्ये म्हणून बघू. रिसिवेबल्स, पेबल्स आणि आउटस्टँडिंग कसं यूज करायचं आहे बघू. मी पहिला गेटवे ऑफ टॅली स्क्रीनवरती आहे. इथं ओचर्स आपण क्रिएट करू सेल्स ओचर अँड पार्टी ए. इथं बघू शकता कंट्रोल एंटर. इथं तुम्ही असते क्रेडिट पिरियड अँड लिमिट ते पण तुम्ही इथं देऊ शकता कस्टमरला. लिमिट असते 10,000 एंटर अँड ओव्हर राईट क्रेडिट लिमिट युजिंग पोस्ट डेटेड हे पण तुम्ही येस करू शकता. अँड इंटरेस्ट राहील तर इंटरेस्ट पण घेऊ शकता. जस्ट नो करते अँड एक्सेप्ट. So control A, sales ledger, sales item, bottle 15 and 1000 rate. Enter. आपण ऍड करू CGST and SGST. Output CGST and output SGST. Enter and A एंट्री आपण सेव्ह करू. नेक्स्ट आपण गेटवे ऑफ टॅलीमध्ये पुन्हा येऊन इथं असते डिस्प्ले मोर रिपोर्ट्स अँड स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स आउटस्टँडिंग. इथं बघू शकतो आउटस्टँडिंगमध्ये रिसिवेबल्स, पेबल्स, लेजर, ग्रुप. इथं फर्स्ट वन क्लिक करते रिसिवेबल्स. तुम्ही इथं बघू शकता बिल्स रिसिवेबल्समध्ये ग्रुप असते ऑल आयटम्स, डिटेल्स ऑफ पेंडिंग बिल्स अँड डेट, रेफरन्स नंबर, पार्टी नेम, पेंडिंग बिल्स, ड्यू ऑन डेट अँड डेज तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला हे समजा इन डिटेल होऊन दिसते असं तुम्ही क्रिएट केलं तर. अजून हे कस्टमर किती पेंडिंग आहे द्यायचं अमाऊंट 6,000 आहे अँड 50,000, 59,000, 23,000. सो हे कस्टमरकडनं हे अमाऊंट पेंडिंग आहे आपल्याला अजून रिसिव्ह करायचं. आणि इथं पण काही तर तुम्हाला इन डिटेल पाहिजे राहील तर इथे एक ऑप्शन आहे F12 कॉन्फिगर. इथे एक ऑप्शन आहे फॉर्मॅट ऑफ रिपोर्ट. इथं आपण डिटेल म्हणून सिलेक्ट करायचं असते आणि कंट्रोल ए सेव्ह. तुम्ही इथे बघू शकता कस्टमर डिटेल्स इन लेफ्टून आपण बघू शकतो यांचं काय आहे अमाऊंट, किती रिसिव्ह केलेलं आहे, किती पेबल केलेलं आहे हे समजा आपण एकच स्क्रीनमध्ये बघू शकतो. सो सेम आपण पुन्हा बॅक येऊन इथं पेबल्स म्हणून एक ऑप्शन आहे ते पण बघू शकतो आपण. अजून किती पे करायचं आहे कस्टमरला अमाऊंट अँड डेट पण आहे. इथे रेफरन्स नंबर हे पण आपण सेम कॉन्फिगर F12 हे आपण डिटेल करायचं असते. डिटेल अँड कंट्रोल ए सेव्ह. सो तुम्ही असं टॅलीमध्ये डिटेल होऊन कस्टमर डिटेल्स बघू शकता. आउटस्टँडिंग, रिसिवेबल्स, पेबल्स अँड रिपोर्ट्स असं तुम्ही टॅलीमध्ये यूज करू शकता. तुम्हाला काही तर ह्याच्यामध्ये डाऊट्स राहील तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असते, तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.